सकाळी आपण अर्थमॅटिक ऑपरेटर्स बघत होतो. अर्थमॅटिक ऑपरेटर्स मध्ये 6 ऑपरेटर्स आहेत: ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस आणि एक्सपोनंट ऑपरेटर. तर ऍडिशन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त नंबरची ऍडिशन होईल. सबट्रॅक्शन मध्ये वजाबाकी होईल, बेरीज होईल. ऍडिशन मध्ये, सबट्रॅक्शन मध्ये वजाबाकी होईल. मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकार होईल, त्याच्यासाठी स्टार हा सिम्बॉल आहे. त्यानंतर डिव्हिजन साठी स्लॅश सिम्बॉल आहे. मॉड साठी म्हणजे रिमाइंडर, मॉड्युलस म्हणजे रिमाइंडर, जी बाकी राहते भाग देऊन. समजा 10 ला 3 ने भाग दिला तर 1 बाकी राहते, तर त्यासाठी मॉड्युलस. आणि एक्सपोनंट म्हणजे पॉवर. तर पॉवर म्हणजे घातांक. आपण एक एक ऑपरेटर बघूया. पहिले ऍडिशन साठी ठीक आहे. ओके. व्हिज्युअल बेसिक एडिटर मध्ये जातोय आपण. इन्सर्ट युजर फॉर्म. हा युजर फॉर्म आपण मोठा करतोय. आपल्याला ए ची व्हॅल्यू एंटर करायची, त्यासाठी एक टेक्स्ट बॉक्स घेतला आपण. आपल्याला बी ची व्हॅल्यू एंटर करायची, सेकंड नंबर, त्यासाठी दुसरा टेक्स्ट बॉक्स घेतला. आपल्याला कमांड रन करायचे, त्यासाठी आपण कमांड बटन घेतले. आणि आपल्याला जी काही टोटल येईल सी ची व्हॅल्यू, ती आपल्याला तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये डिस्प्ले करायची. आपण कमांड बटनवर हा आपण प्रोग्राम बटनवर टाईप केलाय. याच्यात डायमेन्शन म्हणजे व्हेरिएबल साठी आपण डायमेन्शन ही कमांड वापरतो. त्यानंतर ABC असे 3 व्हेरिएबल घेतलेत, जे की तिन्ही इंटिजर व्हेरिएबल आहेत. म्हणजे आपल्याला पूर्ण संख्या लिहायची आहे. ए आपण एका टेक्स्ट बॉक्स मध्ये ए ची व्हॅल्यू एंटर करणार आहेत, त्यासाठी हा कोड लिहिलाय आपण. दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये बी ची व्हॅल्यू एंटर करायची, त्यासाठी हा कोड लिहिलाय आपण. दोघांची बेरीज करायची, C = A + B. आपण इथं अर्थमॅटिक ऑपरेटर ऍडिशन साठीच अर्थमॅटिक ऑपरेटर वापरले प्लस. आपल्याला सी ची जी व्हॅल्यू आहे, जी A + B ही जी व्हॅल्यू आलेली आहे, ती आपल्याला स्क्रीनवर डिस्प्ले करायची, म्हणजे टेक्स्ट बॉक्स मध्ये डिस्प्ले करायची. तर तो थर्ड टेक्स्ट बॉक्स आपण त्यासाठी वापरतो. आता आपण हे रन करतोय कमांड. पहिली व्हॅल्यू आपण 100 घेतली, दुसरी 200 घेतली, आणि आपण ही कमांड रन केली. खाली ही 300 ही ऍडिशन आली दोघांची. तर दिसतंय. आता आपण जसे ऍडिशन केली तसे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन साठी, वजाबाकीसाठी ऍडिशनच्या ऐवजी फक्त सबट्रॅक्शनचं साइन वापरतोय आपण. मायनसचं चिन्ह दिलंय आपण आणि प्रोग्राम रन करतोय पुन्हा आपण. इथं आपण 200 टाकली, खालच्या ह्याच्यात 100 टाकली, आणि आपण आता कमांड रन केली. दोघांची वजाबाकी 200 - 100 100. आपण ऍडिशन बघितलंय, सबट्रॅक्शन बघितलं. आता मल्टिप्लिकेशन साठी आपल्याला स्टारचं साइन वापरायचं मल्टिप्लिकेशन साठी. आता ते सेम 2 नंबरची मल्टिप्लिकेशन करायची आपल्याला. आपण पुन्हा प्रोग्राम रन करतोय. आपण 10 × 5, आपलं 50 उत्तर यायला पाहिजे. पहिल्या बॉक्समध्ये 10 टाकले आपण, दुसऱ्या बॉक्समध्ये 5 टाकले. दोघांचं मल्टिप्लिकेशन 50. त्यानंतर सेम आपल्याला डिव्हिजन साठी स्लॅशचं चिन्ह वापरतोय आपण. पुन्हा रन करतोय आपण प्रोग्रामला. सॉरी,
10/5 2. पहिल्या टेबलमध्ये आपण 10 टाकले, सॉरी पहिल्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपण 10 संख्या टाकली, दुसऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये 5 टाकली. 10/5 आपलं 2 आन्सर आहे. पुन्हा एक करून बघू आपण. 50/10 5 आन्सर आला आपलं. 50 पहिल्या टेक्स्ट बॉक्समध्ये, 10 दुसऱ्या टेक्स्ट बॉक्समध्ये टाकलो आपण. 50 आपली 50/10 आपली 5 आन्सर आलेले. हे झालं डिव्हिजनसाठी. आता आपल्याला रिमाइंडर किंवा मॉड्युलस ज्याला म्हणू आपण, मॉड्युलस साठी आपल्याला हे करायचे. तर मॉड्युलस साठी मॉड नावाची कमांड आहे आपली. तर आपण ही रन करतोय. आपण 10/3 एक शिल्लक राहतो. 10ला 3 भाग दिलं तर 3 भाग दिला तर 3 त्रिक 9 आणि बाकी एक शिल्लक राहते. सेम आपल्याला 20/5 केलं आपण तर 0 बाकी राहील. 5 चोक 20 0 बाकी राहील. म्हणजे आपल्याला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, मॉड्युलस, त्यानंतर आपल्याला लास्ट कॅरेट वापरायचं आहे. आपण पॉवर साठी वापरतोय हा. 10चा 3रा घात 1000 होतो. 10 गुणिले 10 गुणिले 10 10 गुणिले 10 100 100 गुणिले 10 1000 आन्सर 1000 येईल. तर ते 1000 आन्सर आपल्या इथं आलेले. आपण हे 6ही बघितलेत. आपण पुन्हा एकदा फास्ट याला कॉम्बिनेशन मध्ये रन करूया. आपण ऍडिशन 10 + 3 13. सबट्रॅक्शन साठी फक्त मायनसचं चिन्ह वापरलंय. कोड तोच आहे, कोड मध्ये कुठलाही बदल नाही. 10 - 3 7 उत्तर. पुन्हा आपण मल्टिप्लिकेशन साठी वापरतोय. 10 तेच संख्या ठेवली मी फक्त. 10 गुणिले 3 30. पुन्हा आपण डिव्हिजन साठी वापरतोय स्लॅश. आता आपण इथं 5 वापरूया. 10/5 2 पूर्ण भाग जातोय. त्यानंतर आपल्याला मॉड्युलस साठी वापरायचं एमओडी. बाकी 10/3 करतोय मी आता. 10/3 म्हणजे उत्तर 3 येते. 3 त्रिक 9 आणि बाकी एक शिल्लक राहते. येणारी बाकी तुम्हाला मॉड्युलस म्हणून खालच्या स्क्रीन मध्ये दिसते. आणि आता आपल्याला पॉवर साठी वापरायचे. 10चा 3रा घात 10 गुणिले 10 गुणिले 10 टोटल 1000 आन्सर. हे आपलं पूर्ण पहिले जे अर्थमॅटिक ऑपरेटर्स आहेत हे सगळे अर्थमॅटिक ऑपरेटर्स आपले या प्रोग्राम मध्ये झालेले. आता आपण इथं πr² जे सर्कलचं किंवा वर्तुळाचं जे सूत्र आहे ते आपण ऍक्च्युअल प्रत्यक्षात कशा पद्धतीनं हे फॉर्म्युले आपल्याला वापरावे लागतात ते बघूया आपण. आपण 3 इंटिजर व्हेरिएबल घेतलेले आहेत, ए, बी आणि सी. आपण पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये रेडियस डिस्प्ले करणार आहे. दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला सर्कम्फरन्स डिस्प्ले होईल. सर्कम्फरन्स म्हणजे 2πr. आणि तिसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपल्याला एरिया डिस्प्ले होईल 2πr². हा आपल्याला दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स मध्ये सर्कम्फरन्स डिस्प्ले झालाय 2πr. आणि तिसऱ्या ह्याच्यात πr². 10 10 100 3
3.14 गुणिले 100 म्हणजे 314 हा एरिया आपल्याला डिस्प्ले झालेला आहे. आणि 2πr सर्कम्फरन्स म्हणजे परिमिती, वर्तुळाची परिमिती. हे आपल्याला ऍक्च्युअल प्रॅक्टिकली आपण अशा पद्धतीने याचा वापर करू शकतो. आता आपण कॉन्स्टंट काय असतात ते बघूया. कॉन्स्टंट म्हणजे काय की एखादी व्हॅल्यू तुम्ही असाइन करणे. कॉन्स्टंट जसं पायची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट म्हणून वापरली जाते. डेव्हलपर्स इन्सर्ट यूज फॉर्म. एक टेक्स्ट बॉक्स घेतला आपण, कमांड बटन घेतलंय, दुसरा टेक्स्ट बॉक्स घेतलाय. आपल्याला किती टेक्स्ट बॉक्स लागणार आहेत ते आपण बघूया. सर्कम्फरन्स आणि एरिया, आपल्याला अजून एक टेक्स्ट बॉक्स लागेल एका याच्यात सर्कम्फरन्स आणि एका याच्यात एरिया डिस्प्ले करण्यासाठी. सेम प्रोग्राम आहे, फक्त आपण कॉन्स्टंट इथं वापरलेला आहे. ए आपण रेडियस, सर्कम्फरन्स आणि एरिया असे 3 व्हेरिएबल घेतलेले. रेडियसची व्हॅल्यू आपण टेक्स्ट बॉक्स 1 मध्ये इन्सर्ट करणार आहोत. पायची व्हॅल्यू आपण कॉन्स्टंट घेतलेली. सर्कम्फरन्सचं सूत्र आहे 2 गुणिले पाय गुणिले रेडियस. एरियाचं सूत्र आहे πr², पाय गुणिले रेडियस कॅरेट स्क्वेअर. टेक्स्ट बॉक्स 2 मध्ये आपल्याला सर्कम्फरन्स डिस्प्ले करायचा आहे. टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये आपल्याला एरिया डिस्प्ले करायचा आहे. आपण आता हा प्रोग्राम रन करतोय. पहिल्या टेक्स्ट बॉक्स मध्ये आपण रेडियस टाकलेली आहे, 10 रेडियस टाकली. सर्कम्फरन्स 62.8 आणि एरिया 314. आपण जर इथं व्हॅल्यू चेंज केली, 20 टाकली, कमांड रन केली, 125.6 1256, त्या सूत्राप्रमाणे आपल्याला या व्हॅल्यूज इथं डिस्प्ले होतात स्क्रीनवर.